पाऊस चालू आहे, कुठं कुठं लाईट पण गेली इथे. त्यांना कोणतं तरी इथंच 14 किलोमीटरवर आपल्या हो कोणती तर रेशनबर्ग काहीतरी होतो, तिथे लाईट गेली. सहसा इथं लाईट जात नाही. खूप पाऊस होत असल्यामुळे इथं वॉर्निंगचं सायरन वाजत आहे. इथं वॉर्निंग म्हणजे किती खूप भीती वाटल्यासारखंच वाटत आहे. बहुतेक हे बंद झाला का? सध्या तरी इथं आपल्याकडे तरी नाही, पण दुसरीकडे सुरू आहे. आमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर तर वॉर्निंग म्हणून आलेला आहे, मेसेज आलेला आहे. बाजूच्याच गावामध्ये वॉर्निंग दिली की फ्लडेड एरिया म्हणून. सुरुवातीला वाजलं तर असं मला तर भीतीच वाटली, अरे कशाची वॉर्निंग आहे म्हणून. आणि मग नंतर बघितलं आपल्या विंटर पार्कमध्ये आहे का बोललं, तर आपल्याकडे तर नाही, पण बाजूच्या याच्यात आहे, बाजूच्या गावामध्ये फ्लडेड एरियामधून. आणि बहुतेक तिथं काहीतरी हे पोलीस वगैरे किंवा फायरवेअर मदतीसाठी गेलेले आहेत, त्यामुळे ही वॉर्निंग आहे. सायरन वाजत आहे इमर्जन्सी वॉर्निंग म्हणून. जेव्हा पण कंट्रीमध्ये अशी इमर्जन्सीची सिच्युएशन असते त्यावेळेस असं सायरन वाजतो. मागच्या वर्षीच त्यांनी अशी एक टेस्ट घेतली होती आणि यावेळेस पावसामुळे कुठेतरी इमर्जन्सी घोषित केली, त्यामुळं असा सायरन वाजत आहे. आता इथं वाचतो मी विंटर पार्कमध्ये पण इमर्जन्सी आहे का? पण इथे तर काही दिसत नाही ना आपल्याकडे. बाजूच्या गावात असेल. हो बेटा, हो मग आम्ही तिघे उठून बसलो काय झालं म्हणून. हा बरे ये ना, बस बेटा. इला घेऊ जा, मामा जा. तो जो हेलिकॉप्टर आहे तो तिथे रेस्क्यू ऑपरेशनसाठी बहुतेक थांबला असेल किंवा निगराणी ठेवत असेल किंवा तो पाहणी करत असेल की फ्लडेड एरिया कुठे कुठे आहेत. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. काल आम्ही रात्री झोपलोच नाही 3 वाजल्यापासून, कारण खूप ते मेसेजेस येत होते इथल्या गव्हर्मेंटचे आणि मग ते अलार्म वाजत होता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इथे जर्मनीमध्ये कसा फ्लड आला काय नाही आज मी तुम्हाला ते शेअर करेन, तर स्टे ट्यून. हे इना आणि इनाचे पप्पा निघालेत शॉपिंगसाठी. मी जात नाही आहे. कुठे जातेस गैनू? कुठे जातेस बेटा? Where you going? Come soon, okay baby?
त्याच्याकडेच लक्ष आहे. बाय, कम सून. ओके. हिला किती गडबड आहे, हिला किती गडबड आहे, हिला खूप गडबड असते बाहेर जायची. हो थांब, हो काढते, स्ट्रॉलर पण काढते. तू जा पहिलं, बाहेर जा तुझे. अयो काय ग ते वाया वया करत राहतेस. ही मी कोथिंबीर दाखवली नव्हती, एवढी झाली कोथिंबीर. मी इथे आणून ठेवली कारण तिथे अजून किडे खात होते कोथिंबीरला. तरी पण बघ इथे किती खाल्ली आहे बघ, हे किती खाल्ली कोथिंबीर. हे असे वर आणून ठेवले, आता खाणार तर नाही. कुठे आहे वाया? तिथे. हा वाया येऊन ते खाऊन गेलं. चल मम्मा येणार नाही आहे इनू, तू आणि पापीच जाणार आहे. ओके. तिथं. हो तिथं आहे, जा तिथं. ओके बाय 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 बाय. गो, कम सून. ओके. काही देऊ का बॅग? हो ते डायपर. बरं ओके बाय. नो कम सून. ओके कम सून बेबी. ओके. हे आमच्या शहरामधलं दृश्य आहे. ह्या ब्रिजच्या खाली एकदम तंतोतंत ब्रिजला भिडूनच पाणी वाहत आहे. त्यामुळं इथलच्या गव्हर्मेंटने, इथे म्युन्सिपाल्टीने इथे हे सगळं काही हा रस्ता बंद केलेला आहे. हे असं लावून, म्हणजे या ब्रिजवरून कोणी पण जाऊ नये म्हणून. हो बेटा. हे एवढं पाणी 2021 मध्ये आलं होतं इथे, आणि त्यानंतर हे 2024 मध्ये. म्हणजे आपल्याकडे तर हे असं पाणी तर नॉर्मलच आहे, पण यांच्यासाठी हे कधीतरी पाहायला भेटते. आणि त्यामुळे ते यांनी असं इमर्जन्सी लावलेली आहे. आणि आज सगळ्या शाळांना, कॉलेजला सगळ्यांना सुट्टी आहे आज. हा लाकडाचा ब्रिज आहे. या लाकडाच्या ब्रिजवरून पण कोणी जाऊ शकत नाही. म्हणजे त्यांनी असं हे बंद केलं. हा एवढा कचरा काढला आहे इथे या पाण्यातून. 2-3-4 दिवसापासून सतत पाऊस होता आणि त्यामुळे एवढं पाणी झालं. डक कुठे आहे बेटा? डक तिथं किती पाणी आहे रे बेटा. त्याच्यामध्ये डक नाही आहे ना? डक नाही आहे बेटा तिथं. बघ बरं कुठे दिसतो का डक? नाही आहे तिथं फक्त पाणीच आहे. हे बघ किती पाणी आहे बघ, फक्त पाणी आहे बेटा. चल जाऊया का आपण आता? हा येस ओके चल जाऊया आपण. हा इनो जायचं मग घरी जाऊ या. ओके देन लेट्स गो. चला आता घरी परत जाऊया, आराम करूया. इथं बहुतेक पाण्याची पाईपलाईन असेल किंवा ड्रेनेजची असेल. पुन्हा हे फुल भरली, बहुतेक पाण्याचीच आहे कारण इथं वास येत नाही.
ही पाण्याचीच असेल, फुल भरलेली आहे आणि पाणी पूर्ण भरल्यानंतर हे वाहत आहे इथेच. आणि इथं हे असं वॉर्निंगचं साईन लावलेलं आहे आणि हा रस्ता पूर्ण बंद केलेला आहे यांनी. हा रस्ता बंद आहे तिकडे जाण्यासाठी आणि त्यामुळे इकडं पण कोणी नाही आहे. आज सगळं काही सामसूम आहे, सगळ्या गाड्या घरीच आहेत कारण सगळीकडे रस्ते क्लोज असल्यामुळं आणि पुन्हा पब्लिक ट्रान्सपोर्टसुद्धा बंद आहे. त्यामुळे सगळेजण आता गावातच आहेत. इथून पण पाणी जात आहे बहुतेक. हे इथूनच पाणी बाहेर येत आहे आणि वाहत 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 हे इथं मध्ये जात आहे आणि त्यामुळं हा रोड बंद केला आहे. येणू चल बेटा, तिकडं पिल्ला आहे, चल. अरे 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 तिचं नको, चल चल चल, चिच्ची आहे ते. या छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासाठी तर खूप नॉर्मल आहेत, पण यांनी या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे थोडंसं जरी पाणी बाहेर आलं, थोडंसं जरी पाणी लीक होत असेल, कुठून बाहेर येत असेल, तर त्यांनी पूर्ण रस्ताच बंद केलेला आहे. किंवा पुढे काही हानी होऊ नये म्हणून किंवा काही नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी पूर्ण रस्ताच ब्लॉक केला आहे. सिटी सेंटरला आलोत आम्ही आणि इनाला हे पाहायचं आहे. इनाला कुठे पाणी दिसलं तरी तिला फार आवडतं आहे. काय मस्त बनवलं ना. हे यांच्या तोंडातून पाणी पडत आहे. आणि वर पण पाहिलं तर वर एक छोटंसं बाळ दिसतं. त्याच्या हातात काहीतरी त्रिशूळ सारखं काहीतरी आहे. आणि त्याच्यासोबत ढाल पण आहे. हे खूप मस्त बनवलंय. Where are you? Baby yo, where are you?